कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू। दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। राज्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। भरणेंची माहिती। राज्यातील अतिवृष्टीमुळे अजित पवारांनी खडकवासल्यातील जनसंवाद कार्यक्रम पुढे ढकलला। लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार अजित पवारांची ट्विट करत माहिती। तात्काळ पंचनाम्यांना सुरुवात करण्याचे निर्देश। आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही। दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली। शरद पवारांचं वक्तव्य। तर राज्यानं अतिशय वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं, पवारांची मागणी। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदतीची घोषणा करा। रोहित पवारांची ट्विट करत राज्य सरकारकडे मागणी। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। प्रशासनानं 37,70,00,000 रुपये नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला। सर्व विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद। धाराशिवमध्ये नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। प्रताप सरनाईक मदतीचं साहित्य घेऊन उद्या धाराशिवमध्ये जाणार, तर मदत घेऊन जाणार म्हणजे नक्की काय करणार? ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरून मदत करतायत, राऊतांची प्रतिक्रिया। मंत्री गिरीश महाजनांकडून बीडमधील नांदूर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं। गिरीश महाजन यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसानं नुकसान। नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद। पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांकडून घेतली माहिती। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, भुजबळांचं आश्वासन। बीडच्या मातोरी गावात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत। तलाव फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही वाहून गेला। रस्ता दुरुस्तीची मागणी। बीडच्या धारेवाडी परिसरात पूरस्थिती। किन्हा नदीला पूर आल्यानं परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली। रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। ओला दुष्काळ जाहीर करावा, मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमधील जोरदार पावसामुळे नगर कल्याण महामार्ग 2 दिवसापासून बंद। पावसामुळे जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 423 गावं बाधित। नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यांचा समावेश। हिंगोलीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। वसमत तालुक्यातील खापरखेडा शिवारात ढगफुटी सदृश पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील वसमतच्या चोंडी भैरोबामधील गावातील नदीवरील पूल तुटला। पूल तुटल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला। शाळा गावाच्या मंदिरात भरवण्यात आल्याची माहिती। लातूरच्या निलंगा तालुक्यातील केळगावमध्ये मुसळधार पावसामुळे गावाला नदीचं स्वरूप। केळगाव जवळच्या वडगावमध्ये गावकऱ्यांनी साखळी करून ओढा पार करत गाव गाठलं। लातूरमध्ये नागझरी नदीला पूर। बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प। बोरगाव नकुलेश्वर जवळचा पूल पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाईक्सवर पुराच्या पाण्यात वाहून गेला। पुराच्या पाण्यातून बाईक नेणं महागात पडलं। वैजापूर तालुक्यातील बाभुळ गावातील दुर्घटना। धाराशिवच्या परांडामध्ये चिंचपूर बुद्रुक गावात पूरसदृश परिस्थिती। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर। धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदीला पूर। पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। दुधना नदीच्या काठावरील सर्व शेती खरडून गेली। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीकाठच्या 8 ते 10 गावांमध्ये पाणी शिरलं। पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान। गावांना जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेल्यानं उंदरगाव वगळता इतर कोणत्याही गावात जाणं कठीण। सोलापुरातील सीना नदीत 2 लाख क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली। शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे मोहोळच्या शिरापूरमध्ये शेतकऱ्यांच्या घरात शिरलं पाणी। शेतकऱ्याची पिकं वाहून गेली। शेतकरी हवालदिल। नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पावसानं देवठाणेमधील पुलावरून पाणी वाहू लागलं। देवठाण ते भुलेगाव, देवठाण ते भायखेडा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं
रस्ता पाण्याखाली। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगावसह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढत शेतातून पुढे जावं लागतंय। पुराचं पाणी शिव रस्त्यावरून वाहतंय। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून 2272 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन कपाशीला फटका। अमरावतीत सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा। काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी। हिंगोलीच्या वसमतमधील सोंडी भैरोबातील गावात असलेला नदीवरील पूल तुटला। नदीवरील पूल तुटल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क नाही। शाळेशी संपर्क तुटल्यानं शाळा गावच्या मंदिरात भरवण्यात आल्याची माहिती। जालन्याच्या वाकुळणी, माहेर भायगाव आणि देशगव्हाण परिसरात मुसळधार पाऊस। शेताला तळ्याचं स्वरूप। मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा धरणाचे 5 दरवाजे उघडले। धरणातून 14,830 क्युसेकनं गिरणा नदीपात्रात विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अजिंठा लेणी परिसरात 2 दिवस मुसळधार पाऊस। पावसामुळे अजिंठा लेणीतील धबधबा प्रवाहित। याच धबधब्याचं विहंगम दृश्य सोशल मीडियावर व्हायरल। मुसळधार पावसामुळे जळगावच्या वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 8 दरवाजांमधून 8,068 क्युसेकनं वाघूर नदीपात्रात विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या सीना नदीकाठच्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मूग उडीद पिकाचं मोठं नुकसान। कोळेगाव धरणातून पाणी सोडलं जात असल्यानं पंचनामे करण्यासही अडचण। नंदुरबारच्या नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदीच्या पाणी पातळीत वाढ। रंगावली धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यात पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। येळगाव धरणाचं स्वयंचलित गेट उघडल्यानं पैनगंगा नदीकाठच्या गावांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। मनसेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। ओला दुष्काळ जाहीर न केल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याचा मनसेचा इशारा। अमरावतीत सतत होणाऱ्या पावसामुळे संत्रा पिकांचं नुकसान। संत्रा उत्पादक चिंतेत। तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्यात पावसाचा कहर। धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागांमध्ये पूरस्थिती। गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू। 72 जनावरं दगावली। बचाव कार्यासाठी लष्कराची मदत। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय। तर मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा हाहाकार। 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा। बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप बाहेर काढलं। गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा नद्यांना पूर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।